आमदार संजय गायकवाड आपल्यासोबत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। विधान परिषद निवडणुकीचं नेमकं घोडं कुठे अडलंय आता काय म्हणावं, कारण काल प्रवीण दरेकर ज्या पद्धतीने म्हणतात की उबाटा पक्षाला मिलिंद नार्वेकरांना 7 जागांची गरज आहे आणि काँग्रेस तो कोटा पूर्ण करेल, मग विकेट कुणाची जाईल? आता काँग्रेस त्यांची विकेट घेते का कोटा पूर्ण करते हे तर मला 12 तारखेला समजणार आहे। पण हे मात्र त्रिवार सत्य की त्यांच्याकडे 7 जागा या कमी आहे आणि एक जरी मत कमी पडलं तरी त्याचा पराभव होऊ शकतो। आणि म्हणून त्यांनी जी 11 जागेमध्ये जो काही 12वा उमेदवार टाकला ही फार मोठी रिस्क घेतलेली आहे। आता आमच्याकडे तर काय कोणी फुटायचा विषय नाही आहे, म्हणून आता काय दोघांपैकी कोणाचा बळी जातो हे आपल्याला कळेल। नक्कीच हाथरसमध्ये जी घटना घडली 121 जणांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला, आता त्या घटनेला खारघरच्या घटनेशी कंपेअर केलं जात आहे आणि त्यावेळी जी SIT स्थापन झाली होती तिच्यावर पण प्रश्नचिन्ह संजय राऊत उपस्थित करतायत। न्याय मिळत नाही, केवळ SIT चौकशीचे आदेश दिले जातात, समिती गठीत केली जाते, पण पुढे काही होत नाही, लोकांच्या जीवांचा खेळ सुरू आहे। बघा, घटना कुठली दुर्दैवी असते आणि ती त्याला काही शासन कारणीभूत नसते। दुर्घटना ही दुर्घटना आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये न्यायिक चौकशी झाली पाहिजे। कोणामुळे घडली, कशामुळे घडली याचा म्हणजे कोणावर अन्याय होता कामा नये, याच्याकरता या गोष्टी SIT सारख्या संस्था स्थापन कराव्या लागतात आणि इतक्या मोठ्या घटनेला चौकशीचा वेळ लागणारच आहे ना। पण घाईघाईत करून कुठंतरी त्याला चुकीच्या दिशेने नेणं हे पण चुकीचंच आहे। संजय राऊताचं काय उचलली जीप लावली टाळाला, त्याला लगेच चमत्कार पाहिजे असं थोडी नसतं। लग्न झाल्यावर मुलगा व्हायला 9 महिने तरी वाट पाहावं लागते, त्याला लगेच पाहिजे 2 महिन्यात, असं कुठं होत असते का? म्हणजे राजकारण केलं जातं या सगळ्या मुद्द्यांचं, असंच आहे। प्रत्येक गोष्टीला संजय राऊत राजकारणाने आणि टीकात्मक दृष्टीने पाहतात, जणू काही हा फार शुद्ध प्राणी आहे जगातला की याने कधी काहीच केलेलं नाही, सगळे याच्या चष्म्याला सगळे याला दोषी दिसतात। नक्कीच अजित पवार आता ज्या पद्धतीनं म्हणतायत की राज्याच्या विकासासाठी आम्ही काम करतोय, राज्याचा आर्थिक अहवाल सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी मांडला, लाडकी बहीण योजना ही आपण दिली असं ते म्हणतायत, त्यामुळे क्रेडिटचा कुठेतरी वाद आहे असं तुम्हाला वाटतं? मुख्यमंत्री लाडकी योजना जाहीर झालेली आहे, ती मुख्यमंत्री मोदींच्या नावाने आहे आणि ती जाहीर केली ते अर्थमंत्री अजितदादा यांनी। आणि याच्यामध्ये महायुतीच्या सरकारने हे सगळं योजना ही ठरवून केलेली आहे, त्याच्यामुळे क्रेडिट हे महायुती सरकारचं आहे, महायुतीतल्या सगळ्या नेत्यांचं आहे। त्याच्यात दादा पण आले, देवेंद्रजी आले आणि आपले एकनाथ शिंदे पण आले। नक्की, पण ते म्हणतात की भाषणबाजी करणाऱ्या नेत्यांपासून सावध राहा। हो, आता हे जे विरोधी पक्षाचे लोक भाषण करून स्वतः क्रेडिट घ्यायचा प्रयत्न करतात त्यातून सावध राहिलंच पाहिजे। नक्कीच काय होईल तुम्हाला काय वाटतं? आता बरेच कमी दिवस राहिलेले आहेत विधान परिषदेसाठी सुद्धा आणि विधानसभेसाठी सुद्धा, कशी असणार तुमची रणनीती? नाही, केंद्राच्या निकालानुसार राज्यातला निकाल लागत नाही, ती त्या ठिकाणची परिस्थिती होती, बरेच ठिकाणी अँटी इन्कम्बन्सी होती। आता असं नाही आहे, खूप आमदार आमचे चांगले काम करतात आहे, मुख्यमंत्र्यांच्या कर्तृत्वाची छाप लोकांच्या काळजावर त्या ठिकाणी उमटलेली आहे आणि त्यांचा चेहरा पण राज्यामध्ये पुन्हा 200+ वर ह्या आमच्या जागा जातील असं वातावरण तयार 100% होणार आहे। मुख्यमंत्री ज्या पद्धतीनं ॲक्शन मोडमध्ये काम करत आहेत, ठिकठिकाणी ज्या योजना आल्यानंतर ताबडतोब निर्णय घेत आहेत, त्यामुळे अजितदादा सुद्धा आता ॲक्शन मोडमध्ये आला असं म्हणावं, कारण ते म्हणतात अजितदादांचा हा वादा आहे की जनतेचा विकास करणं। हे बघा, ॲक्शन मोडमध्ये तर CM साहेब पहिल्या दिवसापासून आहे आणि अशा प्रकारचा ॲक्शन मोडमध्ये असणारा मुख्यमंत्री या राज्याने कधी पाहिला नाही। पण आता अजितदादा एका पक्षाचे अध्यक्ष आहेत, इकडे देवेंद्रजी, सगळ्यांनीच आपल्या पक्षाच्या जागा निवडून येण्याकरता ॲक्शन मोडमध्ये यायलाच पाहिजे। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। कॅमेरा पर्सन गणेश मोरेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।